वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. देवळाली नगर परिषदेची आज पहिली सर्वसाधारण सभा होती. या सभेमध्ये दोन विषय होते. पहिला विषय होता उपाध्यक्ष पदाची निवड आणि दुसरा विषय होता स्वीकृत सदस्यांची निवड. देवळाली प्रवरा नगर परिषद मध्ये भारतीय एकूण 22 जागा आहेत. त्यापैकी 22 पैकी नगराध्यक्षासह 16 जागा एकूण भारतीय जनता पार्टीकडे आहेत. त्यामुळे उपाध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक अर्ज होता सौ बेबी संजय मुसमाडे यांचा, सौ बेबी संजय बर्डे यांचा, आणि दुसरा एक अर्ज होता तो होता संतोष एकनाथ चोळके यांचा. त्यापैकी सौ बेबी संजय बर्डे यांना एकूण 22 पैकी 17 मतं मिळालेली आहेत. त्यामुळे त्या विजयी झाल्या आणि उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. आणि त्याचबरोबर स्वीकृत सदस्यांची संख्या ही तौलानिक संख्याबळाच्या आधारावर ठरते. त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे जे गट होता त्यामध्ये 1.45 हे संख्याबळ होतं, तौलानिक संख्याबळ, आणि त्या खालोखाल काँग्रेसचे 0.36 होते. त्यामुळे 1.45 ला पहिला संपूर्ण अंक 1 त्यासाठीची एक जागा, आणि पूर्णांकामध्ये 0.46 भारतीय जनता पार्टी, 0.36 काँग्रेस आणि 0.09 प्रत्येकी वंचित आणि शिवसेना असं संख्याबळ असल्यामुळे 0.45 हा सर्वाधिक मोठा आकडा असल्याने दुसरी ही जागा भारतीय जनता पार्टीकडे गेली. त्याप्रमाणे आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे दोन अर्ज दाखल होते, पात्र होते, त्यांची निवड एक सचिन सोपान शेटे आणि दुसरे ऋषभ नंदकुमार गोडा या दोघांची स्वीकृत सदस्यपदी निवड झालेली आहे. पीठासीन अधिकारी म्हणून याचं कामकाज बघत असताना शासनाने जे निर्देश दिलेले आहेत, माननीय जिल्हाधिकारी यांचे जे आदेश आहेत, त्याप्रमाणे ही सगळी प्रक्रिया नियमाप्रमाणे पार पाडण्यात आलेली आहे. सेनेच्या एका उमेदवाराने नगरसेवकांनी पाठिंबा दिला. उपाध्यक्ष पदाची निवड करत असताना 15 मिनिटाचा कालावधी दिला होता जर कुणाला माघार घ्यायची असेल तर त्यासाठी. परंतु कोणीही माघार न घेतल्यामुळे दोन उमेदवारी अर्ज जे दाखल करण्यात आले होते त्या दोन्ही उमेदवारांसाठी मतदान घेण्यात आलं. आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार होते, भारतीय जनता पार्टीचं संख्याबळ 16 असताना शिवसेनेचे एक सदस्य जे आहेत त्यांनीही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मत दिलं. त्यामुळं 17 मतं ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मिळाली आणि जे दुसरे उमेदवार होते त्यांना 5 मतं मिळाली. आज भारतीय जनता पार्टी देवळाली प्रवरा तसेच तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार आदरणीय भाऊ, तसेच देवळाली प्रवरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष दादा यांनी आज माझी सर्वानुमते स्वीकृत नगर सेवकपदी निवड केली. त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. माजी आमदार चंद्रशेखर पाटील कदम व लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आमची स्वीकृत म्हणून निवड झाली. त्याबद्दल भारतीय जनता पार्टी व सर्व कार्यकर्ते, नगरसेवक यांचे हार्दिक आभार.